हां, हे बघ, मगाशी तुझी आत्या चिडली होती ना, तेव्हा मला खूप भीती वाटली. काय आहे, ते गिफ्ट प्रीतीताईकडनंच फुटलं, पण चुकून. तर आता हे प्रीतीताई बोलली असती तर सगळाच इश्यू झाला असता, खूप विषय वाढला असता. म्हणून मी ते सगळं माझ्यावर घेतलं, कारण की जिजूंनाही वाईट वाटलं असतं. हे बघ, प्रीतीताई आणि जिजू नेहमी चांगले राहावेत, त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न करते. काय ते दोघं खुश राहिले ना तर आपली घरं छान राहणार आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज तू हे कोणाला सांगू नकोस ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐक ना, मी सॉरी म्हणते तुला, तू कोणाला सांगू नको प्लीज प्लीज. ऐक ना, हळू ते आता कोणतरी येईल, प्लीज. सॉरी. मला कधी वाटलं ना आता काय की आपलं एकमत होईल. म्हणजे मलाही हेच वाटतं, दादा आणि प्रीती वहिनीचा संसार एकदम असा छान व्हावा, एकदम सुखाचा व्हावा, असं त्यांच्या या घरात कोणाचीच भांडणं नाही झाली पाहिजे. स्वराज दादा माझा मोठा भाऊ, मला खूप चांगलं माहिती आहे त्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे या एका गोष्टीसाठी आपण एकाच टीम मध्ये आहोत. दादा आणि वहिनीला एकत्र बघून खूप समाधान वाटतं आणि ते आनंदात राहतील याची जबाबदारी आपली. आपली हे आपली, तू स्वतःला मान दिला म्हणून आपली म्हटलंस की आपली आपली? कारण हे मलाही वाटतं, मलाही हे करायचंय. आपली. बरं झालं बाबा. नाही, मला वाटलेलं की तुला हे सगळं कळलं तर तू तमाशे वगैरे करशील, पण नाही, तेच मला बरं वाटलं की आपलं सुदैवाने एकमत झालंय. पण प्रॉब्लेम काय आहे ना, काय? हे पचवणं कठीण आहे की आपण एका टीम मध्ये आहोत, आपलं एकमत झालंय. ते नाही, पण मी पचवेन, मी फिट केलंय डोक्यात. शानेगिरी करून झाली. हो. मीटर टाक आणि निघ. भाडी आले तुला, चल निघ. नाही, पण आधी प्रॉमिस दे, तू कोणाला काहीच सांगणार नाहीस. अगं प्रॉमिस. थँक्यू. पण ते पचवणं कठीण जाईल ना.